गुगल वर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। निफाड तालुक्यातील देवगाव येथील DR भोसले विद्यालयात विद्यार्थ्यांना बिबट्याच्या भीतीमुळे शाळेत येताना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय। गेल्या काही दिवसात नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण गाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यानं शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती। या परिस्थितीत शाळा प्रशासनाने एक वेगळा उपक्रम राबवला। विद्यार्थ्यांनी शाळेत येताना काठी सोबत आणणं अनिवार्य केलं। सध्या हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ करत असल्याचं शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे। फक्त काठी बाळगणं पुरेसं नाही, शाळेत विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासाठी काठी कशी धरावी, कधी वापरावी आणि कधी न वापरणे योग्य याचं प्रशिक्षणही दिलं जातं। मागील आठवड्यात देवगाव परिसरात बिबट्याला पिंजरात अडकवण्यात आलं। ग्रामस्थांनी त्याला ठार करण्याची मागणी केली, पण वन विभागानं त्याला सुरक्षित ठिकाणी हलवलं। तथापि परिसरात बिबट्यांचा वावर कायम असल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं ठोस उपाय केलेले नाही, त्यामुळं शाळेने घेतलेला हा निर्णय चांगलाच असला तरी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मीटर अंतरापर्यंत एक बिबटे जेरबंद झाला आणि ते सर्वांनी बघितलं। ग्रामस्थांनी आमच्या विद्यार्थ्यांनी रास्तारोको आंदोलन केलं होतं की या बिबट्याला ठार मारा। त्यावेळी अधिकारी आले, सर्व यंत्रणा आली शासनाची, आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आम्ही या बिबट्याला ठार मारण्यासाठी आम्ही याची काय कार्यवाही आम्ही वरच्या लेवलला पाठपुरावा करू। त्यानुसार त्यांनी आम्हाला असं पण सांगितलं की थर्मल ड्रोन निरीक्षण वगैरे केली जाईल, परिसराची दररोज 2 अधिकारी येतील, पिंजऱ्याजवळ येतील, पाहतील, परंतु तसा कुठलाही प्रकार झालेला नाही। त्यानंतरही बिबट्याचे हल्ले वारंवार या परिसरात सुरूच आहेत। आपण त्याचे पुरावे सुद्धा आहेत आणि या बिबट्यांच्या दहशतीमुळे हे विद्यार्थी जे लिटरली धास्तवलेले आहेत, त्यामुळे एक काठ्या घेऊन आता शाळेत यायची तयारी होती। दररोज त्यांनी काठ्या घेऊन यायच्या, अभ्यास करायचा हा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर आणि आमच्या समोर आहे। तर शासनानं कुठंतरी तोंडावर पाणी पुसण्याचा प्रकार सोडून एक ठोस असं कॉन्क्रीट असं सोल्युशन या बिबट्या समस्येवर काढावं अशी आमची या ठिकाणी नागरिकांच्या वतीने मागणी। शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जर बघितलं आपण तर अत्यंत भीतीचं वातावरण आहे, कारण या विद्यार्थ्याला बरेच दुरून शाळेत यावं लागतं, कारण सर्व वाडी वस्त्यांवर राहणारे, मळ्यात राहणारे विद्यार्थी आहे आणि बिबट्यापासून स्वतःचं संरक्षण करायला शासनाने तुर्तास शासनाने कुठलीही उपाययोजना केलेली नाहीये आणि म्हणून ही एक नवीन उपाययोजना या ठिकाणी हा उपक्रम आम्ही राबवतोय की प्रत्येक विद्यार्थी येताना म्हणजे शाळेत येताना काठी घेऊन येतोय, का तर बिबट्यापासून कोणत्या तरी पद्धतीने स्वतःचं संरक्षण करता येईल, वाचवता येईल, कारण तोच एक आधार या ठिकाणी काठीचा असणार आहे। तर आम्ही सुद्धा मुलांना या ठिकाणी काठीचं प्रशिक्षण देतो आहोत आणि वारंवार ही सूचना रोज दिली जाते की कशा पद्धतीने आपल्याला बिबट्यापासून सावध राहायचं आहे आणि स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे। तर हा काठीचा जो उपक्रम आहे, ज्याही शाळांमध्ये म्हणजे ज्याही शाळा या बिबट्याच्या दहशतीत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा एक उपक्रम चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकेल, हा संदेश आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। तर जास्तीत जास्त शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी अशा पद्धतीचा एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आपल्या शाळेत, आपल्या गावात नक्कीच केला पाहिजे। मुख्याध्यापक DRB विद्यालय देवगाव। मागच्या हप्त्यामध्ये आमच्या शाळेच्या परिसरामध्ये बिबट्या जेरबंद झाला। नागरिकांनी आग्रह धरला ठार मारण्याचा, परंतु शासनाने तसं काही परवानगी दिली नाही। परंतु या बिबट्याच्या दहशतीमुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या शाळेत येण्याचे जे काही प्रमाण आहे ते घटलेले आहे आणि हे प्रमाण जेव्हा बिबट्याची आम्हाला दहशत कमी होईल तेव्हाच हे प्रमाण वाढेल। तर शासनाने या बिबट्याची योग्य ती खबरदारी घ्यावी आणि त्यांना त्यांच्या योग्य अशा अधिवासामध्ये सोडण्यात यावे आणि आमचे विद्यार्थी भयमुक्त करावे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन किती लवकर उपाययोजना करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी किशोर निकम, नांदगाव।